आपलं इंग्लिशचं पहिलं लेक्चर आहे, बरोबर ना? वी आर मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम, करेक्ट? इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाची टॉपिक काय वाटते तुम्हाला? इंग्लिश एक खूप महत्त्वाचा विषय आहे, लाईक कॉम्पिटेटिव्ह परीक्षा, सगळ्या सराव परीक्षामध्ये तर असतोच. त्याशिवाय बोलण्यासाठी पण, कम्युनिकेशनसाठी पण एक इंग्लिश महत्त्वाचा विषय मानला जातो, राईट? अच्छा, माझं नाव सुधीर, मी सुधीर सर. मी गेले 10 वर्ष इंग्लिश हा विषय शिकवतोय. MPSC, UPSC, बँकिंग, SC सगळ्या ब्रँचेस शिकवतोय. तर इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या मागे दिसत असेल, टेन्सेस. ओके, तर आज आपण टेन्सेस सुरू करूया. ही सेशन जरा इंटरॅक्टिव्ह असली तर बरं पडेल. मला उत्तर अपेक्षित आहेत मुलांकडून. तर नॉर्मल बेसिक लेवलचे प्रश्न विचारतो काही, ते मला जरा उत्तर द्या, कारण इंटरॅक्शन असेल तर मला पण कळून येईल की तुम्हाला समजतायत गोष्टी. ठीक आहे, मी फक्त शिकवत जाईल आणि मला येस किंवा नो नाही मिळालं तर मला कळणारच नाही तुम्हाला किती कळतंय. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा फाउंडेशन टॉपिक आहे तो टेन्सेस आहे. टेन्सेसवर खूप सारे लाईक पुढचे थिंग्स अवलंबून असतात. अच्छा, टेन्सेस किती प्रकारचे असतात सांगा मला? 3. गुड. विच 3? पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. येस, गुड. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. मराठीमध्ये काय बोलतो आपण त्याला? भविष्य, भूत आणि वर्तमान. गुड, व्हेरी गुड. हे झाले माझे 3 बेसिक, राईट ना? आता प्रत्येक जे मेन 3 आहेत त्यांचे किती सब टाइप्स किती असतात? 4. व्हेरी गुड. 4. नावं कोणाला सांगता येतील? टाईप करून पाठवा पटकन चॅट बॉक्समध्ये. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. नावं 12 म्हणजे टोटल 12 झाले, बरोबर ना? मुख्य 3 आणि प्रत्येकाचे सब 4 टाइप्स, मग टोटल 12 पैकी किती येतील तुम्हाला सांगता? एक सुरुवात करून देतो मी. चला, सिम्पल प्रेझेंट. पहिला सिम्पल प्रेझेंट. आता तसं सांगा पुढे काय आठवत असलं तर. ओके, चला मी सांगतो. अच्छा, हे टेन्सेस ना म्हणजे नोट्स मी प्रिपेअर केले आहेत, तर ऑब्व्हियसली मला वाटतं नोट्समध्ये शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला जर टेबल दाखवून देईल, एक सोपंसं टेबल बनवून देईल. ते टेबल जर तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठलंही वाक्य कुठल्याही टेन्समध्ये करून कन्वर्ट करू शकता, मला कॉन्फिडन्स आहे. ओके, नावं एक सिम्पल प्रेझेंट बोललं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस असतं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असतं. तर हे टेबल हे शिकवण्यापेक्षा मी तुम्हाला एक सिम्पल पद्धत दाखवतो, ज्याच्यामुळे तुमचं टेन्सचा कॉन्सेप्ट खूप लाईक 15-20 मिनिटामध्ये तुझा टेन्स कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, आणि मी जेव्हा टेबल बनवेल ना तेव्हा प्लीज जरा लक्ष देऊ नये का, मी तुम्हाला नंतर ना ते कॉपी करायला वेळ भरपूर देईल, खूप वेळ देईल, कारण ना ते समजणं खूप महत्त्वाचं आहे. हा जर टेबल तुम्हाला समजला तर तुमचा टेन्सचा चॅप्टर ना 80% चॅप्टर कव्हर झाला, म्हणजे 80% धडा हा टेबलमधूनच कव्हर झाला. तर मी एक छोटंसं टेबल बनवणार आहे. ऑब्व्हियसली आय वॉन्ट इंटरॅक्शन, तुमच्यावर मला इंटरॅक्शन हवं. काही प्रश्न विचारेल, तुम्ही पण मला उत्तरं द्या. तर जर मी परत बोलतोय, हे जर टेबल तुमच्या लक्षात आलं तर तुमचा 80% धडा इकडेच संपला. आणि खूप सिम्पल टेबल आहे. टेन्सच्या आधी मला ना एक कॉन्सेप्ट मला समजून घ्यायला लागेल. हा कॉन्सेप्ट माहिती आहे? वर्ब्सचा मराठी शब्द काय आहे? क्रियापद. गुड. एक्झाम्पल इंग्लिशमध्ये मला 1-2 क्रियापदाचे एक्झाम्पल्स द्या इंग्लिशमध्ये. कुठले शब्द? प्लेइंग, डान्सिंग, राईट? प्ले, डान्स, राईट. आपण जी पण क्रिया करतो, आता तुम्ही ऐकताय, बरोबर ना? ऐकण्याला काय बोलतात इंग्लिशमध्ये? लिस्निंग, लाईक लिस्निंग, रायटिंग. अच्छा, एक सिम्पलची गोष्ट, मी बेसिकली अज्युम करतो की आपण 0 लेवलपासून स्टार्ट करतोय, मग मी एकदम बेसिक लेवलपासून जातोय. मग हे तुम्हाला थोडं बेसिक वाटेल, पण मी असं अज्युम करतो कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतो, तुम्ही अज्युम करतो की आपण 0 लेवलपासून स्टार्ट करतोय. ओके, ठीक आहे. चला, एक रीडिंग आलं, प्लेइंग, डान्सिंग, आणि सांगा पटकन फटाफट उत्तरं. ओके, अच्छा, बरोबर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बेसिक वर्ब, क्रियापद हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे. ओके, आता मला सांगा वर्बचे प्रकार किती फॉर्म्स असतात, क्रियापदाचे किती फॉर्म्स असतात इंग्लिशमध्ये? 3. ओके, आणि कोणाची उत्तरं? 5. मी काही हे बघा, कुठले पण क्रियापदाचे ना 5 फॉर्म असतात. एक V1 बोलतो, सेकंड फॉर्मला आपण V2 बोलतो, थर्ड फॉर्म माझा V3 असतो, चौथा V4 असतो आणि 5वा V5 असतो. ओके, 5 फॉर्म असतात इंग्लिशमध्ये क्रियापदाचे. बेसिकली 5 फॉर्म असतात. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कसं. जर सपोज आपण एक क्रियापद घेतला, ईट. ओके, हा फर्स्ट फॉर्म झाला. ईटचा सेकंड फॉर्म काय होणार बघा? एट. ओके, सेकंड फॉर्म काय होतो? एट. याचा थर्ड फॉर्म होतो ईटन. फोर्थ फॉर्म होतो ईटिंग. आणि फिफ्थ फॉर्म होतो ईट्स. ओके, बेसिकली शेवटचे जे 2 फॉर्म्स आहेत ना ते फिक्स असतात. ह्याच्यामध्ये काय करायचं असतं? चौथ्या फॉर्ममध्ये V4 मध्ये काय करतो आपण? फक्त ING जोडतो. ओके, आणि V5 मध्ये काय जोडतो? फक्त आपण वर्बला S जोडतो. एवढं लक्षात ठेवा, हे दोन्ही फिक्स असतात. पहिले 3 चेंज होतात, पण चौथा आणि शेवटचा फॉर्म फिक्स असतो. चौथ्या फॉर्ममध्ये नेहमी ING जोडायची क्रियापदाला, आणि 5व्या फॉर्ममध्ये फक्त S हा शब्द जोडला जातो. अजून एक घेऊया आपण सोपा शब्द, राईट. राईटचा सेकंड फॉर्म बघा काय होणार? रोट. थर्ड फॉर्म होणार रिटर्न. गुड. नंतर चौथा सांगा? रायटिंग. व्हेरी गुड. आणि शेवटी राईट्स. बरोबर, राईट्स. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता पहिले 3 फॉर्म चेंज होतात, पण चौथा आणि 5वा फॉर्म बेसिकली फिक्स असतो. ओके, रायटिंग, राईट्स, ING आणि एस. आता काय क्रियापदामध्ये बघा, प्ले जर सपोज फर्स्ट फॉर्म झाला, सेकंड फॉर्म काय होणार याचा?
प्लेड, ईडी लागतो. काय लागला? ईडी. थर्ड फॉर्म काय होणार? याचा क्रियेचा थर्ड फॉर्म पण प्लेडच असतो. काय काय क्रियापदामध्ये सेकंड आणि थर्ड फॉर्म कधी कधी सेम असतो. जसं इकडे सेकंड फॉर्म पण प्लेड आहे आणि थर्ड फॉर्म पण प्लेड आहे. इकडे काय होणार? प्लेइंग आणि प्लेस. राईट? ओके. आणि काय 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 क्रियापद असतात ते थोडेसे वेगळे असतात. जसं एक उदाहरण देतो बघा. गो, सेकंड फॉर्म काय होईल सांगा, अंदाज लावा. वेंट. गोचा सेकंड फॉर्म वेंट होतो. ओके, गुड, वेंट होतो. थर्ड फॉर्म काय होईल? गॉन. चौथा गोईंग. आणि शेवटी काय फक्त ईएस जोडायचं आहे, काय होणार? गोस. ओके. ह्याच्यामध्ये काय काय क्रियापद असे असतात त्यांचे थोडे फॉर्म चेंज होतात. गो, वेंट, पण हे तुम्ही प्रॅक्टिस कराल ना 2-3 वेळा. आता काय मला पाठांतर करायची गरज नाही. तुम्ही जर गुगल केलात ना 5 फॉर्म्स ऑफ द वर्ब, फक्त गुगल करा 5 फॉर्म्स ऑफ द, खूप मोठी लिस्ट येते. ती ऑब्व्हियसली पाठ करायची गरज नाही. एकदा 2-3 वेळा तुम्ही नजरे खालून घालवली तरी ऑटोमॅटिकली ते डोक्यामध्ये बसून जातात. तर ही गोष्ट पाठ करायचा विषय नाहीये. हे मी लिहिले आहेत 4. आता मी 2-3 शब्द लिहितो, ते तुम्ही स्वतः ट्राय करा. आधी हे कॉपी करा. सिंग, फॉल आणि अच्छा हे 2 करा. चला आधी हे लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये. मी सांगितलं होतं मी तुम्हाला वेळ द्यायला. आधी लिहून घ्या आणि नंतर सिंग आणि फॉलचे पण क्रियापद लिहून घ्या. नंतर आपण बघूया, डिस्कस करूया सिंग आणि फॉलचे काय होतील. ईट, राईट, प्ले, गो लिहून घ्या आधी. ओके. कोणी उत्तर पाठवलेत? गुड. विद्यानी पाठवले, पूजाने पाठवलेत. गुड, व्हेरी गुड. सिंग, सॅंग, संग, सिंगिंग, सिंग्स. गुड, करेक्ट आहेत दोघांची. सिंगचे उत्तर बरोबर आले आहेत दोघांची. सिंग होतं, सॅंग होतं, इकडे सिंगिंग होणार आणि इकडे सिंग्स होतं. हे बरोबर आलं दोघांचं. फॉलचं पण ट्राय करा. फॉल, फेल, फॉलन, फॉलिंग, फॉल्स. गुड कविता, गुड, करेक्ट आहे. मी इकडे वरती लिहितो कारण खालती दिसत नाही बहुतेक विद्यार्थ्यांना. पहिलं फॉल येतं, सेकंड फॉर्म येतो फेल, थर्ड फॉर्म होतो फॉलन, चौथा फॉर्म आपला फिक्स असणार, फक्त आयएनजी जोडायचं आहे, फॉलिंग, आणि शेवटचं होतं फॉल्स. बरोबर, गुड गुड. तर मला वाटतं हे 5 फॉर्म्स सगळ्यांना क्लिअर आहेत का? कारण मेन मला टेन्स शिकायचं असेल तर हे 5 फॉर्म्स मला क्लिअर आले पाहिजे. क्रियापदाचे कुठले 5 फॉर्म्स असतात, तर हे 5 फॉर्म सगळ्यांना क्लिअर आहे कॉन्सेप्ट. मग आता हे जर क्लिअर असेल तर मी टेन्सेसकडे वळू शकतो. तर मी टेबल बनवायला स्टार्ट करतोय. प्लस प्लीज सी दॅट यू आर टोटली फोकस्ड व्हा इकडे. ओके, आता बेसिकली आपण सांगितलं की 3 पार्ट्स, मेन 3 असतात, राईट? एक प्रेझेंट, एक पास्ट आणि एक फ्युचर. हे झाले आपल्या 3चे मेन टाईप, एक प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता याचे सबटाइप्स किती होणार आपले? 4 सबटाइप्स. नावं काय बघा. पहिल्याचं काय होणार? सिम्पल. सेकंड जे नाव आहे ते कंटिन्युअस. थर्ड जे नाव आहे ते परफेक्ट. गुड. लास्ट नाव काय येतं? परफेक्ट कंटिन्युअस. मी परत सांगतोय, हे टेबल तुमच्या लक्षात आलं तर 80% आपल्या चॅप्टर इकडेच संपणार आहे. मग पुढे काय तुम्हाला टेन्सचं म्हणजे कुठलंही वाक्य, कुठलाही टेन्स मी तुम्हाला डोळे बंद करून तुम्हाला झाकून करता येईल. तर प्लीज लक्ष द्या. तर माझे 3 मुख्य प्रकार असतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, आणि प्रत्येकाचे 4 सबटाइप्स, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. मी कॉलम्स ड्रॉ करतो. ओके, हे माझं छोटंसं टेबल झालं. म्हणजे बेसिकली किती झाले माझे? 12 टाईप झाले. बघा, जसं प्रेझेंटचं ना, प्रेझेंटचे 4 प्रकार येणार. कुठलं? सिम्पल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, तसंच आपलं पास्टचे पण 4 टाईप्स होणार. सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. इन द सेम वे जो फ्युचर टेन्स आहे त्याच्यावर पण 4 प्रकार होणार. सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे एकूण किती झाले आपले प्रकार? टोटल मिळून किती झाले? 12. बरोबर ना? असे 3 आणि असे 4, 4 त्रिक 12. तर माझे बरोबर 12 वाक्य तयार झाली पाहिजे. आता आपण एक सोपं वाक्य घेऊया. अच्छा, आधी ह्या क्रियेचा मी फॉर्म परत लिहितो. ईट जो वर्ब आहे त्याचे फॉर्म काय आपण मागाशी डिस्कस केलं? ईट होतं, एट होतं, थर्ड काय होतं? ईटन, चौथा ईटिंग आणि लास्ट वन ईट्स. ओके, मी हे टेबलच्या वरती मुद्दाम लिहिलं पाहिजे. ओके, ठीक आहे. आता काही ना नियम असतात, रूल्स असतात, ते आपल्याला फॉलो करायला लागतात. म्हणजे वर्बचे बेसिकली 5 फॉर्म असतात ना, V1, V2, V3, V4, V5. तर आपण कुठलाही फॉर्म कुठल्याही टेन्ससाठी वापरू शकत नाही. काही अधोरेखित नियम असतात, ते आपल्याला स्ट्रिक्टली फॉलो केले पाहिजे आणि ते नियम खूप सोपे आहेत. जसा माझा जो सिम्पल प्रेझेंट आहे ना, त्याच्यामध्ये फक्त V1 किंवा V5, क्रियेचा फक्त फर्स्ट फॉर्म किंवा 5वा फॉर्म V1 किंवा V5च वापरू शकतो सिम्पल प्रेझेंटमध्ये. V1 आणि V5 मध्ये डिफरन्स काय सांगा मला? व्हेरी गुड. एकामध्ये एस असणार, एकामध्ये एस नसणार. जसं ईटचं ईट्स होणार, प्लेचं प्लेस होणार. ओके, तेवढाच फरक आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस. अच्छा, त्याच्या आधी तुम्हाला हा फरक माहिती आहे ना, सिंग्युलर आणि प्लुरल. माझं राहून गेलं थोडंसं सांगायला. इज, वॉज, हॅज आणि हॅड.
यांचे इजचं प्लुरल फॉर्म काय येणार? आर. इजचं प्लुरल फॉर्म काय होतं? आर. बरोबर ना? एक वचनी इज असतं, अनेक वचनी आर. जसं एक व्यक्ती गेला तर आपण काय बोलतो? ही इज गोईंग. आणि खूप जण गेले तर आपण काय बोलणार? दे आर गोईंग. राईट. सिमिलरली वॉचचं काय होणार? अनेक वचन प्लुरल फॉर्म वॉचचं वेअर. वॉचचं होणार वर. गुड. WERE. हॅजचं हॅव होतं. ओके. हॅजचं काय होतं? अनेक वचन हॅव. अच्छा, एक ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवणार की माहिती का? ओके, ऐका. हॅज हॅव हा अनेक वचनी शब्द आहे, पण दोन शब्द आहेत ना आपल्याकडे, मी दुसऱ्या कलर मध्ये लिहितो. दोन शब्द आहेत जे एक वचनी असतात, पण त्याच्यावर पण आयच वापरतो. एक तर आय आणि एक यू. हे दोन ना एक वचनी शब्द आहेत. आय एक वचनी आहे ना, एकच माणूस झाला. तर आय साठी आय बरोबर तरी काय वापरायचं आपण? हॅव. आय बरोबर कधीच हॅज वापरला जात नाही, लक्षात ठेवा. आपण काय बोलतो? आय हॅव डन इट का आय हॅज डन इट? काय करेक्ट आहे बोला? आय हॅव डन इट. राईट. तर हे लक्षात ठेवा, हे दोन शब्द अपवाद आहेत. एक वचनी असून सुद्धा त्याच्यावर हॅव वापरला जातो. ठीक आहे. ओके. हॅडचं काय होणार सांगा मला? प्लुरल फॉर्म. हॅडचं हॅडच राहतं. ओके. हॅड एक वचनी पण हॅड असतं, अनेक वचनी पण हॅड असतं. आता हे हा जो छोटासा टेबल आहे तो लिहून घ्या जरा कुठेतरी तुम्ही. इजचं आर, वॉचचं वर, हॅजचं हॅव, हॅडचं हॅड, सिंग्युलर आहे, एक वचनी आणि अनेक वचनी फॉर्म लिहून घ्या आधी. सिम्पल प्रेझेंट मध्ये बोलू V1 आणि V5. राईट. प्रेझेंट कंटिन्यूचा रूल काय होणार बघा? इज आर एम प्लस V4. काय नियम माझा? इज आला पाहिजे, आर आला पाहिजे किंवा एम आला पाहिजे प्लस V4. V4 म्हणजे काय? ING. करेक्ट. इकडे आपला करेक्ट. इकडे आपला जो क्रियापद लागणार तो ING फॉर्म मध्ये लागणार. ओके. आणि इज आणि आर मधला डिफरन्स बघितला आपण. एक वचनी असलं तर इज येणार, अनेक वचनी असलं तर आर येणार. ओके. आता प्रेझेंट परफेक्टचा रूल आहे तो काय आहे बघा? हॅज आला पाहिजे, हॅव आला पाहिजे प्लस क्रियेचा थर्ड फॉर्म. माझा जो प्रेझेंट परफेक्ट आहे त्याचा रूल काय? हॅज हॅव प्लस V3. हॅज हॅव प्लस V3. परत हॅज आणि हॅव मध्ये तोच फरक आहे. एक वचनी हॅज असतो, अनेक वचनी हॅव असतो. आणि क्रियेचा फक्त तिसरा फॉर्मच अलाउड आहे. बाकी क्रियेचा कुठलाही फॉर्म आपण ह्याच्यामध्ये युज करू शकत नाही. ओके. आता चौथा बघा. चौथं नाव बघा काय आहे? परफेक्ट कंटिन्युअस. राईट. परफेक्ट आणि कंटिन्युअस. आता या नावावरूनच तुम्हाला कळत आहे हे ह्या दोन शब्दांना जोडून बनले ना, परफेक्ट आणि कंटिन्युअस. राईट. परफेक्ट कंटिन्युअस हा परफेक्ट आणि कंटिन्युअस आपण ह्या दोघांना कंबाईन करून जो शेवटचा नियम आहे तो बनवला. राईट. मग आता ह्याचा रूल बनवताना आपण काय करायचं? जसं नावामध्ये हे दोन्हीचे रूल्स आहेत, आपण दोघांचे अर्धे अर्धे रूल घ्यायचे. अर्धा रूल इकडचा घ्यायचा, अर्धा रूल इकडचा घ्यायचा. मग मी काय करतो? अर्धा रूल इकडचा घेतो आणि अर्धा रूल इकडचा घेतो. ओके. हॅज हॅव इकडचा घेतला आणि V4 इकडे घेतला. मग आता इकडे माझा रूल काय तयार होणार? इकडचा मी हॅज हॅव लिहितो, इकडचा क्रियेचा V4 घेतो. ओके. बघा, इकडचे अर्धे रूल घेतले, इकडचे अर्धे रूल घेतले. मध्ये एक आपल्याला शब्द जोडावा लागेल, BEEN. ओके. मग आपला रूल काय तयार झाला? हॅज हॅव प्लस बीन प्लस V4. एवढं क्लिअर आहे? प्रेझेंट टेन्सचं क्लिअर आहे का? आपण उदाहरण घेतलं की ते अजून क्लिअर होईल. आता आपण सिम्पल पास्ट मध्ये हे झालं आपलं प्रेझेंटचा. हा प्रेझेंटचा ढाचा झाला, स्केलिटन बनवलंय, फक्त असं सांगाडा तयार केलंय. आपण जेव्हा उदाहरणं घेऊ ना तेव्हा अजून परफेक्टली क्लिअर होऊन जाईल पिक्चर. आता आपण फक्त एक सांगाडा तयार करतोय. सिम्पल प्रेझेंट मध्ये माझा रूल काय होता? V1 V5. ओके. सिम्पल पास्ट मध्ये क्रियेचा एकच फॉर्म यूज करू शकतो, V2. सिम्पल फॉर्म मध्ये सिम्पल पास्ट मध्ये एकच क्रियेचा फॉर्म होणार, V2. नंतर पास्ट कंटिन्युअसचा तुम्ही अंदाज सांगा काय होऊ शकतं? प्रेझेंट कंटिन्युअस बघा, इज आर एम प्लस V4 आहे. पास्ट कंटिन्युअसचा काय होऊ शकतो? येस, गुड. इकडे फक्त इज आर एम प्लस V4 आहे. इकडे एकच शब्द वॉज, वर प्लस V4. ओके. वॉज, वर प्लस V4. आता नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये आपला रूल काय? प्रेझेंट परफेक्ट मध्ये रूल काय होता? हॅज हॅव प्लस V3. इकडे एकच शब्द चेंज करायचा, हॅड प्लस V3. ओके. इकडे आपला रूल काय होता? हॅज हॅव प्लस V3. इकडे काय होणार? हॅड प्लस V3. अच्छा, एक सिम्पल प्रश्न. इकडे मी दोन शब्द वापरलेत, राईट? हॅज आणि हॅव. आणि इकडे एकच शब्द वापरलाय, असं का? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इकडे बघा, इकडे सिंग्युलर साठी हॅज वापरलं, प्लुरल साठी हॅव वापरलं. पण इकडे हॅड का वापरला? कारण सिंग्युलर मध्ये पण हॅडच असतं आणि प्लुरल मध्ये पण हॅडच असतं. त्यामुळे इकडे आपण एकच शब्द टाकतो. आता लास्टचा रूल परत तेच करायचंय मला. लास्टचं नाव काय बघा परत? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. राईट. मग आता ह्याचा अर्धा रूल घ्यायचा, ह्याचा मी हॅड घेणार आणि ह्याचा V4 घेणार. ओके. आता वरचा जसा रूल तयार केला आपण, ह्याचा आणि ह्याचं कॉम्बिनेशन घेऊन ह्याचं पण रूल तसंच करायचं, ह्याचं आणि ह्याचं कॉम्बिनेशन घ्यायचंय. तर आपला हा रूल काय तयार होणार? हॅड, इकडे V3 लिहिलं, मध्ये काय शब्द लावू? बीन. ओके. मग आपला रूल काय तयार झाला? हॅड प्लस बीन प्लस V3. ओके, गुड. हॅड प्लस बीन प्लस V3. तर हे प्रेझेंट आणि पास्टचा रूल क्लिअर आहे का? एवढं कंटिन्युअस मध्ये मी V4 लागतो, V3 नाही लागत कधी. गुड. आता फ्युचरला या.
फ्युचरला जो सिम्पल फ्युचर आहे त्याच्यामध्ये काय रूल असणार बघा, विल शब्द वापरला जाणार त्याच्याबरोबर वर्बचा क्रियेचा फर्स्ट फॉर्म. सिम्पल फ्युचरमध्ये रूल काय, विल प्लस V1 म्हणजे विल आणि V1. नेहमी फ्युचरमध्ये विल किंवा शॅल वापरला जातो, दोघांमधला फरक सांगतो मी नंतर तुम्हाला. नंतर कुठला आहे फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसचा रूल काय होणार बघा, विल त्याच्याबरोबर BE शब्द जोडायचा आणि प्लस V4. व फ्युचर कंटिन्युअसचा बेसिकली रूल काय होणार, विल प्लस बी प्लस V4. गुड पूजा. ओके, आता नेक्स्ट कसलं आलं, फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट मध्ये काय आपला रूल होणार, विल प्लस हॅव प्लस V3. विल प्लस हॅव प्लस V3. आता इकडे एक नाही कन्फ्युजन होतं स्टुडंटचं, काय कन्फ्युजन होतं ते पण सांगतो. इकडे आपण दोन शब्द वापरतात, हॅज आणि हॅव, राईट. सिंग्युलर असलं तर आपण हॅज वापरतो, प्लुरल असलं तर हॅव वापरतो. तर स्टुडंट्स काय करतात इकडे, हे मी सर्कल करून ठेवतो. स्टुडंट्स काय करतात माहिती आहे, हॅज सिंग्युलर एक वस्ती शब्द आला तर विल बरोबर हॅज जोडतात आणि अनेक वस्ती आला तर विल बरोबर हॅव जोडतात. पण हे मी सर्कल केलंय, दुसरा कलर वापरतो, हे हायलाइट केल्या. हे जे ब्लॅकनी केलंय ना, खुणवलंय, ते फिक्स असणार. एक वचनी असलं तरी विल बरोबर हॅवच लागणार आणि अनेक वचनी असलं तरी विल बरोबर हॅवच लागणार. विल बरोबर हॅवच शब्द येतो, विल बरोबर कधी हॅज वापरला जात नाहीये. हे हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात आला का सगळ्यांना. विल बरोबर हॅज कधीच लावायचं नाही. एक्झाम मध्ये एक पर्याय मुद्दाम देतो विल हॅज, कारण ते स्टुडंट्सचं ह्याचं कन्फ्युजन असतं ना, कारण हॅज एक वचनी असला तर हॅज आणि अनेक वस्ती असलं तर हॅव. पण विल बरोबर नेहमी कॉम्बिनेशन हॅवच असतो, म्हणून मी हे 2 वेळा खुणा केलाय, ग्रीन मध्ये पण आणि ब्लॅक मध्ये पण. तुम्ही पण जेव्हा नोट्स बनवाल तेव्हा 2 वेळा खुणा करा की विल बरोबर हॅवच शब्द वापरला जातो. विल मध्ये कुठल्याही कंडिशन मध्ये हॅज वापरायचाच नाहीये. एक वचनी असलं तरी विल बरोबर हॅव राहणार, अनेक वचनी असलं तरी विल बरोबर हॅवच राहणार. ओके, आता झाला लास्ट पार्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. आपण परत तेच करायचंय. अर्धा रूल ह्याचा घ्यायचा, अर्धा रूल ह्याचा घ्यायचा, बरोबर ना. अर्धा रूल आपण जर सपोज ह्याचा घेतला, याचा रूल मी घेतला तर काय बनणार, इकडचा मी लिहितो विल हॅव. याचा अर्धा रूल घेतला, आता अर्धा रूल ह्याचा घ्यायचा आहे, इकडे होणार V4 आणि मध्ये आपला रेग्युलर कुठला शब्द जातो बघा, बीन. तर रूल काय तयार होणार, विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4. तर एवढा हा ढाचा क्लिअर आहे का, स्केलिटन क्लिअर आहे का. ओके, आता आता आपण एक उदाहरण घेऊया. ते उदाहरण झालं, क्लिअर झालं की तुम्हाला सगळ्यांना 100% ते पूर्ण पिक्चरच क्लिअर होईल. आता हे फक्त आपण एक सांगणार तयार केलंय, जेव्हा आपण वाक्य करू ना तेव्हा ते पूर्ण पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ओके, आपण एक सिंपलचं वाक्य घेऊया, सोपं वाक्य. ही ईट्स अन ॲपल. वाक्य काय लिहिलंय मी, ही ईट्स अन ॲपल. आता हे कशामध्ये, सिंपल प्रेझेंटमध्ये. तुम्ही मला एक सोपंसं उत्तर द्या, सिंपल प्रेझेंटमध्ये का आहे हे वाक्य. V5 यूज केलंय, गुड. हा, इकडे आपण बघा ईट्सला, ईट्स कुठला फॉर्म आहे बघा, V5, बरोबर ना. तर सिंपल प्रेझेंट मध्ये आयदर V1 असतो किंवा V5. ऑब्व्हियसली V5 यूज केल्या म्हणून ते वाक्य सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. आता आपल्याला हे करायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअसचा रूल काय, इज आर एम प्लस V4. तर ही बरोबर कुठला शब्द लागणार, इज आर का एम, इज, कारण एक वस्ती आहे ना इज. आणि याचा V4 काय आहे, इटिंग, बरोबर ना. V4 बघा, इटिंग, ही इज इटिंग अँड, बरोबर. तर आपला रूल प्रमाणे, नियमाप्रमाणे आपण ते वाक्य बनवलं, इज प्लस V4, ही इज इटिंग अन ॲपल. हे झालं आपलं कशामध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. आता नेक्स्ट काय आहे, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचा रूल काय, हॅज हॅव. मग ही लिहिला मी, ही बरोबर हॅज वापरणार का हॅव वापरायचं, हॅव, हॅज ना, एक वचने मग काय येणार हॅज. आणि क्रियेचा थर्ड फॉर्म काय, इटन, बरोबर ना. ही हॅज इटन अँड ॲपल. तर आपण परत इकडे बेसिक रूल फॉलो केला, ही हॅज इटन अँड ॲपल. आता हीच्या ऐवजी जर मी दे वापरला तर काय होणार सांगा, हीच्या ऐवजी इकडे दे वापरला तर काय होणार, दे असतं तर हॅव लागणार, बरोबर ना, कारण अनेक वचनी आहे ना हॅव. मग दे आलं तर आपल्याला फक्त हॅजच्या ऐवजी काय करायला लागणार, हॅव, बाकी सेमच राहणार. ओके, अच्छा, नेक्स्ट वन, ही नंतर काय येणार, एक वचनी म्हणून हॅज नंतर कुठला शब्द लावायचा आपल्याला, बीन. आणि V4 काय, ही हॅज बीन इटिंग अँड ॲपल, बरोबर आहे. मग आपण इकडे काय रूल फॉलो केला, हॅज प्लस बीन प्लस इटिंग प्लस V4. ओके, आता आपण पास्ट कडे वळूया. पास्ट मध्ये कुठला फॉर्म अलाउड आहे, फक्त सिंपल पास्ट मध्ये. सिंपल पास्ट मध्ये फक्त क्रियेचा सेकंड फॉर्म अलाउड आहे, बाकी कुठलाच फॉर्म यूज करू शकत नाही. मग याचा सेकंड फॉर्म काय, एट. मग इकडे काय होणार, ही एट अँड, ही एट अँड ॲपल, बरोबर ना. इकडे फक्त क्रियेचा सेकंड फॉर्म लावलाय आपण, बरोबर. आता नेक्स्ट टाइम माझं कुठलं, पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस मध्ये काय रूल आहे, वॉज वर प्लस V4.
मग ही बरोबर कुठला क्रियापद जोडलं जाणार? वॉज. अच्छा, उत्तरं पण येतात. गुड. ही वॉज आणि क्रियेचा फोर्थ फॉर्म काय? इटिंग. इटिंग अँड ॲपल. बरोबर. तर इकडे आपण केला ही प्लस आपण बेसिक रूल फॉलो केला. काय डोकं लावायचं नाही. जो बेसिक रूल आहे तोच कॉपी पेस्ट करतोय. वॉज प्लस V4 वॉज प्लस ING बस तेवढंच फॉलो करतोय. जे नियम आहे त्याचंच पालन करतोय. काय वेगळं डोकं लावायची गरजच नसते याच्यामध्ये. नेक्स्ट माझा कुठला आला? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट मध्ये काय? हॅड प्लस V3. मग ही बरोबर हॅड. V3 काय आहे? इटन. गुड. ही हॅड इटन अँड ॲपल. ही हॅड इटन अँड ॲपल. राईट. मग इकडे परत आपण तोच क्रियेचा फॉर्म लावला. ही हॅड इटन अँड ॲपल. लास्ट वाला सांगा पास्ट परफेक्ट. ही हॅड नंतर बीन. राईट ना. आणि V4 इटिंग अँड ॲपल. मग इकडे पण आपण काय जो बेसिकली वरती जो रूल लिहिलाय तोच कॉपी पेस्ट केला. गुड. खूप जणांनी उत्तर पाठवले. सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेत. म्हणजे 100% कॉन्सेप्ट समजतोय. गुड. आता इकडे सिम्पल फ्युचरचा रूल काय बघा माझा? विल प्लस V1. राईट. मग इकडे काय होणार? ही विल आणि V1 काय? ईट. तर इकडे काय होणार? ही विल ईट अँड ॲपल. तर इकडे आपण बेसिक रूल काय फॉलो केला? विल प्लस V1. गुड. उत्तर यायला लागलेत ऑलरेडी. नंतर आहे माझा फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअसचा माझा नियम काय? विल बरोबर बी प्लस V4. मग इकडे काय येणार? ही विल बी आणि V4 काय? इटिंग. ही विल बी इटिंग अँड ॲपल. ओके. आपण इकडे बेसिक रूल कुठला नियम फॉलो केला? विल बरोबर बी प्लस V4 ING फॉर्म. माझा फ्युचर कंटिन्युअस वाक्य होणार ही विल बी इटिंग अँड ॲपल. नेक्स्ट कुठला आहे? फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्टचा रूल काय लिहिलाय बघा. हे परत मी महत्वाचं म्हणून सांगतो. विल बरोबर नेहमी हॅवच शब्द लागणार. चुकूनही हॅज ह्या शब्दाचा वापर करायचा नाही. त्याच्यामुळे मार्क जातील. पूर्ण वाक्य चुकेल. तर विल बरोबर कधीच हॅज होत नाही. सिंपलची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग इकडे काय होणार? ही विल हॅव आणि थर्ड फॉर्म काय? इटन. तर ही विल हॅव इटन अँड ॲपल. तर इकडे आपण परत तोच नियम फॉलो केला जो बेसिक वरती लिहिला तोच कॉपी पेस्ट करतो. विल प्लस हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. लास्ट माझा आहे विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4. मग इकडे काय होणार? ही विल हॅव प्लस बीन आणि V4 म्हणजे ING. ही विल हॅव बीन इटिंग अँड ॲपल. तर माझं वाक्य काय तयार झालं? विल प्लस ही विल हॅव बीन इटिंग ॲपल. आपण जो वरचा नियम आहे विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4. आता तुम्ही लिहायच्या आधी 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगायच्या त्या टेबल संदर्भात. तो जरा लक्ष देऊन आहे का? जेव्हा कंटिन्युअस हा शब्द येतो ना कुठल्याही टेन्समध्ये कंटिन्युअस हा शब्द, तर तुमच्या वाक्यामध्ये ना ING, तर मी दुसऱ्या कलरमध्ये लिहितो दिसणार नाही, ING हा शब्द आलाच पाहिजे. ING म्हणजे V4. बरोबर ना. तर जर तुमचं वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये असेल, कंटिन्युअस असेल तर ING मध्ये आलाच पाहिजे. जर तुमचं वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये असेल आणि तुमच्या वाक्यामध्ये ING वाला शब्द नसेल तर 100% तुमचं वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण कंटिन्युअस हा शब्द येतो टेन्समध्ये, जसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस, जर कंटिन्युअस हा शब्द आलाय तर इम्पॉर्टंट रूल काय? ING हा शब्द तुमच्या वाक्यामध्ये दिसलाच पाहिजे. कंटिन्युअस असेल आणि ING मध्ये शब्द नसेल तर 100% तुमचं वाक्य चुकलंय. दुसरा महत्वाचा नियम, जेव्हा परफेक्ट वाला शब्द असेल तेव्हा तुमच्या वाक्यामध्ये H वाला शब्द आला पाहिजे. कुठला वाला शब्द? H वाला. H वाला म्हणजे कुठले शब्द? हॅज, हॅव, हॅड. ओके. H वाला म्हणजे हॅज, हॅव, हॅड. जर तुमचं वाक्य परीक्षेमध्ये परफेक्ट टेन्समध्ये सांगितलं चेंज करायला आणि तुमच्या वाक्यामध्ये हॅज किंवा हॅव किंवा हॅड या 3 शब्दांपैकी एकही शब्द नाही तर 100% तुमचं वाक्य चुकलंय. मग 2 महत्वाचे नियम लक्षात ठेवायचे. कंटिन्युअस असलं की ING हा शब्द आला पाहिजे आणि परफेक्ट असला तर हॅज, हॅव, हॅड आला पाहिजे. दुसरा महत्वाचा नियम बोलण्यापेक्षा एक ऑब्झर्वेशन, हे जे परफेक्ट, प्रेझेंट आणि कंटिन्युअस आहे ना, एक दुसऱ्यांचे प्रतिबिंब आहेत. फक्त लक्षात ठेवा एकच शब्द चेंज होतो. बघा इकडे इज होतं, इजच्या ऐवजी इकडे पास्टमध्ये काय होणार? फक्त वॉज. बाकी पूर्ण स्ट्रक्चर तुमचा वाक्याचा तोच राहतो. फक्त जेव्हा तुम्ही प्रेझेंटमधून पास्टमध्ये येता तेव्हा एकच शब्द चेंज होतो. इकडे इजचा वॉज झाला. इकडे पण बघा काय होतं? हॅज होतं. इकडे हॅजचं काय केलं आपण? हॅड. एकच शब्द चेंज होणार, बाकी पूर्ण प्रतिबिंब. इकडे पण हॅज हा शब्द आहे, इकडे काय आपण वापरला? हॅड. मग प्रेझेंट आणि पास्ट वाले एक दुसऱ्यांचे मिरर इमेजेस असतात, म्हणजे प्रतिबिंब असतात. फक्त एकच शब्द चेंज होतो. हा टेबलला जरा चांगल्या पद्धतीने आपल्या बुकमध्ये, म्हणजे जर कलर्ड पेन असतील तुमच्याकडे तर एकदम उत्तम. वेगवेगळ्या कलरमध्ये लिहा, म्हणजे ते एक्झाम रिवाईज करताना ते आरामशीर डोक्यात बसून जातं. मी 2 किंवा 2-3 मिनिटं थांबतो. प्रत्येकाने लिहून घ्यायचं एका चांगल्या पानावर कॉलम्स बनवून, कारण मी सांगितलं ह्या टेबलावर पूर्ण अवलंबून आहे पुढचा धडा. ठीक आहे, तर लिहून घ्या व्यवस्थित सगळ्यांनी. ओके.
अच्छा, ज्यांचं झालं ना, मी काय करतो, एक वाक्य लिहितो, ते तुम्ही ना टेन्समध्ये कन्वर्ट करा. एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक वाक्य देतो. आता ज्यांचं झालं ना त्यांच्यासाठी मी एक वाक्य चेंज करतोय. तुम्ही ना ते वाक्य एक प्रॅक्टिससाठी सगळ्या 12 टेन्समध्ये लिहा आणि एकेकाने एक एक वाक्य टाका. म्हणजे एकाने सिम्पल प्रेझेंटमध्ये टाका, एकाने प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये टाका. सिंग या शब्दाचे फॉर्म्स काय आहेत सांगा मला. पहिला फॉर्म सिंग, सेकंड काय येणार सॅंग, थर्ड येतं संग, सिंगिंग आणि सिंग्स. ओके, तर हे सिंगचे फॉर्म्स 5 फॉर्म्स बघे, सिंग, सॅंग, संग, सिंगिंग, सिंग्स. ओके, तर आता मी एक वाक्य चेंज करतोय फक्त. तुम्ही ते टेबलमध्ये लिहून काढा आपल्याप्रमाणे. चला, जसं जमतं तसं. एक सोपं वाक्य टाकतोय, ही सिंग्स अ सॉंगच्या ऐवजी शी सिंग्स अ सॉन्ग. ओके, एक सिम्पलचं वाक्य टाकलंय, शी सिंग्स अ सॉन्ग, जे सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे. आता तुम्हाला हे सगळ्या टेन्सेसमध्ये कन्वर्ट करायचे आपापल्या बुकमध्ये. शी सॅंग अ सॉन्ग. ओके, टेन्स पण द्या बाजूला. अच्छा, आधी प्रेझेंटचं लिहा. चला, प्रेझेंटचं पाठवून द्या चॅट बॉक्समध्ये ज्यांचं झालं त्यांना. प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. एका कोणीतरी टाका, प्रेझेंटचे 4 टाका एका कोणीतरी. कोण टाकेल, कोण व्हॉलेंटियर करणार. मी सिम्पल प्रेझेंट लिहिलं, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. एकाच विद्यार्थीने टाका 4 तिन्ही. ओके, शी इज सिंगिंग अ सॉन्ग, दीपाली. ओके, सगळे टाकून दे दीपाली. आता पुढचे पण टाक. ओके, काजलने टाकले, शी इज सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅज संग अ सॉन्ग. ओके, चॅट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर रेफर करू शकता. शी सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग आणि शी हॅज संग अ सॉन्ग. ओके, आता मुलांपैकी कोणी टाका पास्टमध्ये. 5चे 4 प्रकार, शी सॅंग अ सॉन्ग. इकडे शी फक्त आपल्याला एक चेंज करायला लागणार. आता मुलांपैकी कोण टाकतंय बघूया. पुढे पण परफेक्ट पण, पास परफेक्ट कंटिन्युअस. ओके, शी हॅड संग अ सॉन्ग. गुड विद्या. दीपाली, शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅड संग अ सॉन्ग. ओके, गुड. मी पण लिहून काढू इकडे. अच्छा, फ्युचर पेन पण पोचला, मला लक्षच नाही. गुड. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅड संग अ सॉन्ग, शी हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग, शी विल सिंग अ सॉन्ग. ओके, प्राजक्ताने 5चं पाठवलंय. गुड. प्राजक्ताने 5चं पाठवलेलं, शी सॅंग अ सॉन्ग, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, शी हॅड सॅंग अ सॉन्ग, शी हॅड संग अ सॉन्ग अँड शी. गुड. हां, नाही, प्राजक्ताने पाठवलंय ते बरोबर आहे. प्रेझेंटचं पण आलं, 5चं पण. तसंच कोणीतरी एकाने फ्युचरचं टाका 4 वाक्य एकाच बॉक्समध्ये. फ्युचर 4 वाक्य एकाच बॉक्समध्ये. प्रेझेंट आणि पास्ट झालेत आपली उत्तरं, सगळ्या बरोबर आले सगळ्या विद्यार्थ्यांची. फ्युचरचा प्रयत्न करा एखादा कोणीतरी. शी विल सिंग अ सॉन्ग, शी विल सिंग अ सॉन्ग, शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग, शी विल हॅव अ सॉन्ग, शी विल हॅव संग अ सॉन्ग, शी विल हॅव बीन सिंग. गुड, व्हेरी गुड. अच्छा, तर प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. पण आय होप हे कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना. आणि टेन्सेस का, कारण हा खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. मी टेबल इरेज करू, सगळ्यांचं लिहून झालं ना, मी पुढे आय मूव्ह अहेड. ओके, आता ह्याच्यावर नॉर्मली प्रश्न कसे विचारले जातात एक्झाममध्ये, आपण 1-2 उदाहरणं करूया, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल एक्झाममध्ये प्रश्न कसे विचारले जातात. एरर स्पॉटिंगमध्ये याच्यावर प्रश्न येतात. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये असे पर्याय येणार. एरर स्पॉटिंगमध्ये डी. ओके, एक्झाममध्ये तुम्हाला पर्याय येतील, तुम्हाला पर्याय टिक करायचे असतात, ABCD. ओके, आता याच्यामध्ये ए पार्ट कुठला आहे बघा. हा जो पार्ट आहे ना, द शो हॅड, हा जो सुरुवातीचा पार्ट आहे तो ए आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं काहीतरी मिस्टेक आहे तर तुम्ही ए वर टिक करायचं. त्याच्या पुढे ऑलरेडी बिगॅन वेन, हा जो पार्ट आहे तो बी पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं काय चुकलंय तर तुम्ही बी पार्टवर टिक करायचं. ओके, आणि हा वी रीच द हॉल हा सी पार्टमध्ये येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे तर तुम्ही ऑब्व्हियसली सी वर चेक करणार. आणि जर तुम्हाला वाटलं की वाक्य करेक्ट आहे, काही चूक नाही, म्हणजे परफेक्टली राईट आहे, तर तुमचा ऑप्शन पर्याय कुठला असणार, नो एरर. ओके, तर एक्झाममध्ये असं येणार एरर स्पॉटिंगमध्ये. आता हे सिम्पलचं वाक्य लिहिलं, द शो हॅड ऑलरेडी बिगॅन वेन वी रीच द हॉल, म्हणजे आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा शो ऑलरेडी चालू झाला होता. एक ग्रॅमॅटिकल रूल आहे जो आपण आता वाचला होता, हॅज, हॅव आणि हॅड बरोबर. परफेक्ट टेन्समध्ये वाक्य असलं तर हॅज, हॅव बरोबर, हॅड बरोबर. क्रियेचा कुठला फॉर्म यूज होतो, क्रियेचा नेहमी थर्ड फॉर्म लागतो. जेव्हा पण हॅज शब्द आला, हॅव शब्द आला किंवा हॅड शब्द आला तर नेहमी क्रियेचा 3रा फॉर्म. अजून एक याच्यामध्ये असतं, हे पण लक्षात घ्या. हॅज आला, हॅव आला, हॅड आला आणि त्याच्याबरोबर जर बीन आला तर क्रियेचा 4था फॉर्म यूज करायचा. ओके, फक्त हॅज, हॅव, हॅड आला तर वीची होतो. हॅज, हॅव, हॅड वर बीन हा शब्द असेल तर क्रियेचा 4था फॉर्म होतो. आता इकडे माझ्याकडे क्रियापद आहे बिगॅन. ओके, बिगॅनचे फॉर्म्स काय असतात. पहिला फॉर्म जो आहे तो आहे बिगिन, BEGIN. दुसरा जो फॉर्म आहे तो आहे बिगॅन, BEGAN. तिसरा जो फॉर्म आहे तो आहे बिगन, BEGUN.
चौथा तर सगळ्यांना माहित आहे, आयएनजी जोडायचं आपल्याला फक्त, बिगनिंग, आणि लास्ट वन विल बी बिगिन्स. ओके, तर आता हे सगळं लिहिलं. आता मला वाटतं सगळ्यांना उत्तर कळालं असेल. ओके, उत्तर येत आहेत बरोबर. या 3 फॉर्ममध्ये एकाच शब्दाचा फरक आहे. इकडे पहिल्या फॉर्ममध्ये V1 मध्ये काय होतं आय, V2 मध्ये काय होतं ए, आणि V3 मध्ये काय होतं यू. बिगिन, बिगॅन आणि बिगन. आता माझा रूल काय डिमांड करतो, हॅज, हॅव बरोबर क्रियेचा फक्त तिसरा फॉर्म यूज करतो. इकडे हॅड आलाय, हॅड बरोबर. इकडे कुठला फॉर्म वापरला गेलाय बघा, हा जो क्रियेचा फॉर्म आहे बिगॅन कुठला फॉर्म आहे, सेकंड फॉर्म आहे, हा V2 आहे. तर आपण रूल काय बोलतो, V3 आला पाहिजे. मग ऍक्च्युली शब्द कुठला आला पाहिजे होता, बिगन, BEGUN बरोबर. म्हणजे माझा जो एरर आहे तो कुठल्या पार्टमध्ये मार्क करायचा आहे, तो महत्वाचा आहे, बी पार्टमध्ये. ओके, परीक्षेमध्ये तुम्हाला हे करायचं नाहीये, सगळं इम्प्रुव्हमेंट नाही करायचं, तुम्हाला फक्त टिक करायचं आहे. हे तुमच्या फक्त समजण्यासाठी सांगतो. एक्झाममध्ये करेक्शन करायचे नसतात, त्यांना अपेक्षित आहे की करेक्शन करायचे आहे. एक्झाममध्ये फक्त मला पार्ट मार्क करायचा आहे बी. तर हे उदाहरण सगळ्यांना क्लिअर आहे. ह्याच्यामध्ये पण एक खूप महत्वाचा नियम आहे, ह्याच्यावर परीक्षेवर प्रश्न येतात. ओके, अच्छा, एक्झाममध्ये नो एररचा पण पर्याय येतो, पण मी याच्यामध्ये टाकत नाही, कारण ऑब्व्हियसली याच्यामध्ये सगळ्यामध्ये चुका आहेत, एरर आहेत, त्यामुळे मी नो एररचा पर्याय टाकत नाहीये. वाक्य काय, ही इज टेकिंग केअर ऑफ द गार्डन सिन्स हिज फादर्स डेथ. म्हणजे त्याच्या वडिलांच्या मृत्यूपासून तो गार्डनची म्हणजे बगीच्याची देखभाल करत आहे. आता याच्यामध्ये काय एरर वाटत असेल तर चॅटबॉक्समध्ये प्लीज पाठवा, लिहून घ्या आधी वाक्य आणि चॅटबॉक्समध्ये पाठवा. खूप महत्वाचा नियम आहे याच्यामध्ये पण. अच्छा, एका कोणीतरी सांगा ए मध्ये काय चुकलंय. मेजॉरिटी ए वर चाललंय, काय चुकलंय, ही हॅज बीन टेकिंग. ओके, गुड, व्हेरी गुड. आता एक सिम्पलचा रूल आहे, 2 कारण आहेत, मी जो बेसिक कार्याने सांगेल. जेव्हा पण सिन्स हा शब्द वाक्यामध्ये येतो तर त्याच्या आधी जर कुठला टेन्स लागेल तो नेहमी प्रेझेंट परफेक्टच लागतो. ओके, सिन्स हा शब्द वाक्यामध्ये आला की त्याच्या आधी नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्सच लागतो. म्हणजे तो प्रेझेंट परफेक्ट पण असू शकतो किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पण असू शकतो. ओके, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण टेन्स केला बरोबर. हे जे वाक्य आहे इज टेकिंग कुठल्या टेन्समध्ये आहे सांगा, कुठल्या टेन्समध्ये हे वाक्य आहे, चॅटबॉक्समध्ये टाका किंवा सांगा. प्रेझेंट कंटिन्युअस, राईट, इज प्लस V4. पण माझा रूल काय बोलतो, ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये हवा. असं का, या शब्दामुळे जेव्हा पण सिन्स येतो त्याच्या आधी नेहमी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच वापरू शकतो. आता इकडे सिन्स आहे आणि इकडे माझा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, पण नियमाप्रमाणे काय हवं मला, आयदर प्रेझेंट परफेक्ट हवा किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हवा. जर मला हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये करायचं असेल तर काय करायला लागणार, इकडे ही हॅज बीन टेकिंग बरोबर. आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा नियम आता आपण आताच वाचला होता, हॅज प्लस बीन प्लस V4, राईट. तर हे वाक्य करेक्ट वाक्य काय होणार, हॅज बीन टेकिंग. ओके, हा रूल लिहून, हा नियम जो बॉक्समध्ये टाकतो तो लिहून घ्या, खूप महत्वाचा आहे. सिन्सच्या आधी नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्सच लागतो. वाक्य थोडं लेंथी आहे, आधी लिहून घ्या. वेन शी डिड नॉट फाइंड द कुक शी आस्क्ड हर हजबंड वेअर हॅड ही गॉन. डी 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 ठीक आहे. अच्छा, डी मोस्ट ऑफ यू गोइंग डी वर जात आहेत. अच्छा, डी मध्ये, अच्छा दोन्ही बरोबर. सी मध्ये, जे सी मध्ये कोणी टाकलंय, विद्यानी सी मध्ये टाकलंय. विद्या, काय चुकीचं वाटतंय सी मध्ये, सांग जरा, कुठला भाग चुकलेला वाटतोय. आस्ट नाही येणार. ओके, मी क्लिअर करतो ते. अच्छा, त्यांना डी मध्ये चूक वाटतंय, काय चूक वाटतंय डी मध्ये, आज तर मी क्लिअर करतो. डी मध्ये काय चुकलेलं वाटतंय, नो एरर. ओके, नो एरर वाला पण हॅज. ओके, हॅज वाटतंय. अच्छा, एक ग्रामरमध्ये ना एक रूल आहे आपला, त्याला आपण काय बोलतो, रूल ऑफ पॅरलिझम. ओके, रूल ऑफ पॅरलिझम म्हणजे काय, माझा जर पहिला भाग वाक्याचा पास्ट टेन्स मध्ये असला तर पुढचा भाग पण मला पास्ट मध्येच ठेवायला लागणार. ओके, माझा जर वाक्याचा पहिला भाग प्रेझेंट मध्ये असला तर माझा पुढचा भाग पण प्रेझेंट मध्येच असणार, राईट. आपण कधी बोलताना पण, इंग्लिशमध्ये बोलताना पण आपण असं बोलत नाही ना, माझं अर्धवाक्य पास्ट टेन्स मध्ये, अर्धवाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये. बोलताना पण आपल्याला ते टेन्स मेंटेन करायला लागतं, त्याला आपण बोलतो रूल ऑफ पॅरलिझम. म्हणजे पूर्ण टेन्स माझ्या वाक्याचा एकच हवा, अर्धा भाग पास्ट मध्ये, अर्धा भाग प्रेझेंट मध्ये किंवा अर्धा भाग फ्युचर मध्ये, अर्धा भाग पास्ट मध्ये, असं कधीच होत नाही. जर माझं एक सिंगल वाक्य पास्ट मध्ये झालं तर ते संपतं पण पास्ट मध्येच. ओके, ह्याला आपण बोलतो रूल ऑफ पॅरलिझम. ओके, म्हणजे ती एकाग्रता मेंटेन करायला लागते. आता इकडे बघा काही शब्द आहेत या वाक्यामध्ये, जसा डिड. डिड हा कुठल्या शब्द, कुठल्या टेन्स मध्ये वापरला जातो, पास्ट बरोबर. हा पास्ट मध्ये वापरला जातो. पुढे थोडं या, इकडे काय आलं, आस्ट. आस्ट हा कुठल्या मध्ये झाला, प्रेझेंट मध्ये झाला, पास्ट मध्ये झाला का फ्युचर मध्ये झाला, पास्ट, राईट. म्हणजे पहिले 2 क्रियापद आहे ते म्हणजे पास्ट मध्ये, राईट ना. माझं पूर्ण म्हणजे पहिले 2 जर क्रियापद पास्ट मध्ये असलं, माझा शेवटी जो क्रियापद असेल तो पण पास्ट मध्ये झाला पाहिजे. मग जर पास्ट मध्ये यायचं हॅडचा हॅड होऊ शकतो का, हॅड पास्ट परफेक्ट झाला ना,
जर मी हॅज केला तर तो प्रेझेंट परफेक्ट मध्ये होईल, राईट ना. मग हे पण हॅडच राहणार, कारण माझं पूर्ण, मी आता रूल सांगितलं तुम्हाला, जर माझं वाक्य पास्ट मध्ये होत असेल तर माझे सगळे वाक्य पास्ट, माझे सगळे जे क्रियापद असतील किंवा जे हेल्पिंग वर्ब असतील सगळे पास्ट मध्ये ठेवायला लागणार. मग इकडे जेव्हा मी सुरू करतो पहिलं क्रियापद आणि दुसरं क्रियापद डेफिनेटली पास्ट मध्ये आहे, तर ऑब्व्हियसली माझा थर्ड क्रियापद पण पास्ट मध्येच हवं. त्यामुळे हॅडचं हॅज होऊ शकत नाही, मला हॅडचं हॅडच ठेवायला लागणार. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना पहिला कॉन्सेप्ट? तर हे ऑब्व्हियसली हा पण एरर नाहीये, आजचं पण क्लिअर झालं. आता तर एरर काय आहे? एरर खूप महत्वाचा एक परत रूल आहे. आधी रूल समजून घ्या. एक प्रश्न लिहितो मी, हाऊ आर यू. हाऊ आर यू हे कुठल्या टाईपचं वाक्य झालं? मराठीमध्ये काय बोलतात त्याला? प्रश्नार्थक वाक्य माहिती आहे का? ऐकलंय ना? हा. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतो? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. काय बोलतात? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे जेव्हा क्वेश्चन मार्क लागतो तेव्हा त्याला इंटरोगेटिव्ह होतं. ओके, हे मी एक प्रश्न लिहिला, हाऊ आर यू. आता हाऊ आर यू जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुमचं उत्तर काय असेल? हाऊ आर यूचं उत्तर काय असतं? आय एम फाईन, राईट? तर ह्याचं उत्तर आपण लिहूया, आय एम फाईन. जसं हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बोलतात, हे नॉर्मल जे स्टेटमेंट असतं त्याला आपण काय शब्द वापरतो? असर्टिव्ह. याला काय बोलतात? असर्टिव्ह. तर जर क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नार्थचं चिन्ह असेल तर ते इंटरोगेटिव्ह, आणि जर ते नसेल तर त्याला आपण बोलतो असर्टिव्ह. आता हाऊ आर यू मध्ये इंग्लिशमध्ये ना वाक्याचे 3 बेसिक पार्ट्स असतात, माहिती आहेत का? जसं ही, अच्छा, रोहन प्लेस क्रिकेट. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? या वाक्य लिहिलं रोहन प्लेस क्रिकेट. कर्ता कोण आहे? रोहन. मग जो कर्ता आहे त्याला आपण काय बोलतो? सब्जेक्ट. हा माझा सेंटेन्स झाला सब्जेक्ट. प्लेस काय झालं? वर्ब. ऑब्जेक्ट नाही. आणि ऑब्जेक्ट ऍक्शन कशावर होते, क्रिया कशावर होते, त्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट. ओके. मग माझं इंग्लिशमध्ये कुठलंही सिंपल वाक्य घेतलं तर 3 मेन भाग असतात. एक सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, नंतर माझं क्रियापद येतं म्हणजे वर्ब, आणि नंतर ज्याच्यावर क्रिया होते त्याला आपण ऑब्जेक्ट बोलतो. तर इंग्लिशमध्ये बेसिकली कुठलंही वाक्य 3 भागामध्ये डिवाइड होतो, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. तर आता ह्या सेंटेन्समध्ये हाऊ आर यू ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे सांगा मला? यू, राईट? गुड. ह्याच्यामध्ये माझा सब्जेक्ट यू आहे, आणि आर काय झाला माझा? हेल्पिंग वर्ब, राईट ना? सहाय्यक क्रिया, हेल्पिंग वर्ब्स माहिती आहे ना? इज, आर, एम, वॉज, वर, हॅज, हॅव, हॅड, याला आपण काय बोलतो? हेल्पिंग वर्ब. ओके, इकडे लिहितो मी, हेल्पिंग वर्ब्स. इज येतं, आर येतं, एम, वॉज, वर. अच्छा, याच्यावर आठवलं मी उद्या बहुतेक मी वर्ब्स घेईल, आणि वर्ब्स हा खूप इम्पॉर्टंट, कारण वर्ब्सवर खूप क्वेश्चन येतात. तर उद्या मी बहुतेक वर्ब्स घेणार आहे, 90% वर्ब्सच घेणार. तर प्लीज सी दॅट यू अटेंड द लेक्चर, कारण जसं टेन्स महत्वाचा कॉन्सेप्ट असं वर्ब्सवर हा खूप महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. तर उद्या हे आपण एलॉबरेटली आपण हे स्टडी करणार आहे. तर सी दॅट यू अटेंड द लेक्चर टुमॉरो. ओके. तर इज, आर, एम, हॅज, हॅव, हॅड हे सगळे काय झाले? हेल्पिंग वर्ब्स. ओके. मग ह्या वाक्यामध्ये बघा माझं सब्जेक्ट काय आहे? यू, आणि माझा हेल्पिंग वर्ब आहे आर. आता जेव्हा मी प्रश्नार्थक वाक्याला नॉर्मल असर्टिव्ह मध्ये बनवलं, वाक्याच्या रचनेमध्ये, वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय चेंज आला का? बदल आला का? बघा काय बदललंय वाक्याच्या ह्याच्यामध्ये, रचनेमध्ये, स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये जर नीट लक्षपूर्वक बघितलं तर कायच बदल आलाय? पहिला आता काय, आय काय झाला? सब्जेक्ट आला ना, आणि एम काय झाला? हेल्पिंग वर्ब. म्हणजे बेसिक रूल काय आहे? जर क्वेश्चन मार्क असेल कुठल्याही वाक्याला क्वेश्चन मार्क असणार तर तुमचं स्ट्रक्चर काय असणार वाक्याचं? पहिलं नेहमी हेल्पिंग वर्ब येतं, नेहमी नंतर सब्जेक्ट होतं. आणि जर क्वेश्चन मार्क नसलं तर स्ट्रक्चर काय राहतं तुमचं? पहिलं सब्जेक्ट येतं, नंतर हेल्पिंग वर्ब. हा नियम क्लिअर आहे का एवढा? मग आता हेच लॉजिक वरच्या वाक्यामध्ये लावा. बघा मी तर का एरर? ओके. बी मध्ये बी. ओके. अच्छा मी एक छोटंसं हिंट देतो तुम्हाला. हे वाक्य एवढं कम्प्लीट करतो आपलं. तर आपण कुठे होतो? मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितले, 2 महत्वाचे स्ट्रक्चर सांगितले. जेव्हा आपलं क्वेश्चन मार्क असतं तेव्हा हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट असतं, आणि जर क्वेश्चन मार्क नसलं तर सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब असतं, राईट? आता एक छोटंसं हिंट देतो चला. एरर ना डी पार्ट मध्ये. हाच नियम आपल्याला लावायचा आहे, लागू कर. इकडे बघा. अच्छा, मला एक सांगा, ह्या वाक्याला नियम कुठला लावणार? ह्या वरचा वाक्य नंबर 1चा नियम लावायचा का वाक्य नंबर 2चा नियम लावायचा? कुठला नियम लावणार तुम्ही? तिकडे क्वेश्चन मार्क नाहीये म्हणून आपण नियम कुठला लावायचा? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, बरोबर? पहिला सब्जेक्ट येणार, नंतर हेल्पिंग वर्ब आला. आता हा भाग वाचा. इकडे बघा काय आहे हे, मी जे बॉक्समध्ये टाकलं ते काय आहे? पहिलं काय आलंय? पहिलं इकडे काय लावलंय बघा. पहिलं हॅड म्हणजे माझा हेल्पिंग वर्ब झाला, आणि ही म्हणजे माझा सब्जेक्ट झाला, बरोबर ना? पण हा नियम कधी लावू शकतो मी? पहिला हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. जर माझ्या वाक्याला पुढे क्वेश्चन मार्क असेल तर. इकडे ऑब्व्हियसली क्वेश्चन मार्क नाहीये. जर क्वेश्चन मार्क नाहीये तर मला कुठला नियम फॉलो करायला लागणार? सब्जेक्ट आधी, नंतर हेल्पिंग वर्ब. मग इकडे हॅडीच्या ऐवजी काय करायला लागणार मला?
ही हॅड, बरोबर. जेव्हा हॅडीचं मी बघा इकडे लिहितो खालती, जेव्हा हॅडीचं मी ही हॅड करतो तेव्हा माझा काय नियम बसतोय बघा, पहिला माझा सब्जेक्ट आला, नंतर माझं हेल्पिंग वर्ब आला, राईट. आणि तोच मला हवाय ना कॉम्बिनेशन, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. जर क्वेश्चन मार्क नसेल तर तुमचं कॉम्बिनेशन आलं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब. म्हणजे माझा एरर डेफिनेटली डी पार्टमध्ये होता. हॅडीच्या ऐवजी मला इकडे काय टाकायला लागणार, ही हॅड. हे क्लिअर आहे का? हा रूल क्लिअर आहे का? महत्वाचा रूल आहे, सगळ्यांना कळाला? हा नाही क्वेश्चन आहे ते ना, आपण डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच असतं माहिती आहे का? डायरेक्ट स्पीच तर जेव्हा आपण डायरेक्ट वाक्य ना डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करतो ना, जेव्हा आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, तेव्हा ते प्रश्न वेअर विच नी स्टार्ट होतो. ओके.